नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुमच्यासाठी अजून मी आता एक नवीन आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. म्हणजे आपण आजच्या न्यूजमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. तर पेपर म्हणजे आता मागे जागा जाहीर झालेल्या होत्या. त्यांनी तिथे SRPFसाठी 1380 जागांची मागणी केली होती. त्यापैकी 465 जागा या मंजूर झालेल्या होत्या आणि अजून काही जागा देखील मंजूर होणार होत्या. अशी भरतीचा आकडा हा वाढणार होता. आता ती झाली एक बातमी. आणि आता अजून नवीन बातमी एक आहे की तुमचे 25 सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात ही होणार आहे. तर बघूया आपण काय आहे संपूर्ण माहिती. तुमची मैदानी चाचणी कधी होणार आहे, लेखी कधी होणार आहे, म्हणजे तुमची पहिली मैदानी चाचणी होते का पहिले लेखी पेपर होतो, असा काय आहे शासनाचा निर्णय, तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले काही पेपरची बातमी आलेली आहे, त्या बातमीवर आपण थोडं विश्लेषण करूया आणि मग त्यांनी काही ठळक बाबी दिलेल्या आहेत, त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूया. तर बघा, पोलीस दलात 225 पदांची भरती होणार आहे. म्हणजे हे वृत्तपत्र जे आहे ते सोलापूर तालुक्यातलं आहे. हे सकाळ पेपरचं बातमी आहे. तर तेथे सोलापूर याच्यात म्हणजे 225 पदांची भरती सप्टेंबर अखेर अर्ज तुमचे भरले जाणार आहेत व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मैदानीचे नियोजन त्यांनी केलेलं आहे. कारण तोवर आता पावसाळा देखील संपेल आणि आता हे जे काही सण आहेत, म्हणजे आता जसं झालं की आता गणपती उत्सवाचं जोरदार हे होते की त्या पोलिसांचा बंदोबस्त तिकडे होता, त्यामुळे त्यांना आता मैदानी घेणं हे शक्य नव्हतं. नंतर तुमचं नवरात्री, दिवाळी हे येतच आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त हा बाहेर दुसऱ्या ठिकाणी राहील. त्यामुळे तुमची मैदानी चाचणी होणं देखील तेव्हा शक्य नाही आहे. त्यासाठी त्यांनी तुमची मैदानी चाचणी ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ठेवलेली आहे. म्हणजे तुमचं 25 सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला साधारणतः 25 दिवस किंवा 1 महिन्याची मुदत राहील अर्ज भरायला. कधी ती मुदत वाढ होऊ शकते आणि मग नंतर नोव्हेंबर-डिसेंबरपासून तुमची मैदानी चाचणी ही होईल. म्हणजे तुमचे ऑक्टोबर महिना पुढचा फॉर्म भरण्यात जाईल. म्हणजे बरोबर तुमचे लगेच 15 दिवसात म्हणा, 20 दिवसात म्हणा, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुमची मैदानी चाचणी ही चालू होणार आहे. चला बघूया मग सविस्तर माहिती काय आहे. तर राज्याच्या रक्षणासाठी व समाजाच्या सुरक्षतेसाठी, कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने 15,631 पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे. यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस, SRPF क्रमांक 10 व कारागृह विभागांतर्गत 225 पदे ही सोलापूर जिल्ह्यातून भरली जाणार आहेत. तसंच 25 सप्टेंबरपासून तुमचं अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुणांची धडधड ही वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे. तर बघा, 25 सप्टेंबरपासून तुमचा अर्ज भरायला सुरुवात ही होणार आहे. आणि एक आनंदाची बातमी अशी सुद्धा देखील आहे, वयोमर्यादा ज्यांचे संपलेले आहेत त्यांना एक संधी ही दिली जाणार आहे. ती सुद्धा बातमी आपण पुढे पाहणारच आहोत. तर बघा, शहर जिल्ह्यातील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे 7 अकॅडम्या आहेत. त्या माध्यमातून जवळपास 2000 विद्यार्थी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे. याशिवाय वैयक्तिक स्वरूपात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या देखील 7 ते 8 हजारापर्यंत आहे. पोलीस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करतात व अन्य जिल्ह्यातून अनेक जण सोलापूर भरतीसाठी येतात. पोलीस भरतीतील सोलापूरचा टक्का वाढला असून मागील 2 पोलीस भरतीत जिल्ह्यातील 70हून अधिक जणांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांची संख्या ही विशेषतः ग्रामीण भागातून
वाढलेली आहे। तर बघा येथे सोलापूर शहर पोलिसांची काही पदे दिलेली आहेत। तर सोलापूर शहर पोलिसांसाठी 99 पदे आहेत, ग्रामीण पोलीससाठी 92, SRPF साठी 29 पदे, कारागृहासाठी 5 पदे, एकूण अशी 225 पदांची ही भरती सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे। तर बघा आता बघूया आपण वयोमर्यादा संपल्यांना एक संधी म्हणजे ती कशी दिली जाणार आहे ते आपण आता बघून घेऊया। तर बघा आगामी पोलीस भरतीसाठी 2022 व 2023 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय सरकारने हा घेतलेला आहे। त्यामुळे या पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। कारण बघा आत्ताची जे नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं मुली असतील आणि आता ज्यांचं वय संपले आहे त्यांना देखील एक संधी दिली जात आहे। त्यामुळे यावर्षी भरतीचं हे खूप म्हणजे संख्या वाढ होऊ शकते। त्यामुळे हे तुम्हाला खूप टफ होणार आहे। त्यामुळे तुम्ही खूप जिद्दीने प्रयत्न करायचा आहे, कारण कॉम्पिटिशन भरपूर राहणार आहे भरतीमध्ये। आणि देखा तुमची फी देखील यावर्षी कमी करण्यात आलेली आहे। तर बघा भरतीच्या अर्जाचे जे शुल्क कमी करण्यात आले आहे। खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनच्या उमेदवारांसाठी 450 रुपये फी असणार आहे आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये फी ही असणार आहे। तर बघा यावर्षी तुमची फी देखील कमी करण्यात आलेली आहे। आता बघूया आपण ठळक बाबी काय आहेत। तर सुरुवातीला उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे। त्या मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला कमीत कमी 40% गुण हे असणं बंधनकारक आहे। जर तुम्हाला 40% गुण असतील तरच तुम्हाला पुढच्या लेखीसाठी तुम्ही पात्र ठराल, नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल आणि तुम्हाला मैदानी चाचणीतूनच बाहेर काढण्यात येईल। लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी 10 उमेदवारांची निवड ही होणार आहे। तसंच लेखी परीक्षेमध्ये काय तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे तो बघून घेऊया आपण। मराठी व्याकरण असणार आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर तुमचे हे प्रश्न असणार आहेत। त्यासाठी तुम्ही सगळ्या विषयांचा एकदम नीट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। तसंच पुढे मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी पेपर परीक्षा होणार आहे। एका उमेदवारास एकच पदासाठी एकच जिल्ह्यात अर्ज करणे हे बंधनकारक आहे। तर तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहे। जसं की पहिले मुलं एका म्हणजे 2-3 जिल्ह्यातून अर्ज करत होते, तसं आता चालणार नाही। एक उमेदवाराला एकच अर्ज हा बंधनकारक असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर बघा तुमचं आता भरती फार जवळ आलेली आहे। 25 सप्टेंबरपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। तर तुमच्याकडे आता फार कमी दिवस उरलेले आहेत, म्हणजे जवळजवळ एकच महिना पकडा तुम्ही चांगल्या जिद्दीने प्रयत्न करा। आणि कारण यावर्षी भरतीत कॉम्पिटिशन खूप असणार आहे आणि भरतीचा आकडा देखील चांगला आहे। हा आकडा इथे अपडेटेड नाही आहे, 15,631 नाही आहे, याच्यात अजून जागांमध्ये वाढ झालेली आहे। त्यांनी मागे एक बातमी दिली होती की आम्ही पदोन्नतीचे 1505 पदे हे भरणार आहोत आणि चालकचे सेपरेट 300 पदे आणि आता SRPF गटासाठी त्यांनी 465 पदे ही मंजूर केलेली आहेत। तसं तर 380 पदांची मागणी केली होती, पण 465 पदे ही मंजूर झालेली आहेत आणि अजून देखील पुढे पदे ही